आजच सकाळी मला एकाने प्रश्न विचारला की मधुमेहींनी कैरीचं पन्हं घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे. तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मधुमेहींसाठी किंवा वजन कमी करणाऱ्यांसाठी कैरीचं पन्हं हे एक उत्कृष्ट पेय आहे सध्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तरी. आता कैरीच्या पाण्यामध्ये आहे तरी काय, तर सगळ्यात महत्त्वाचं कच्च्या आंब्याचा म्हणजे कैरीचा गर आहे, बरोबर. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकलेला आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विलायची टाकलेली, थोडंसं त्याच्यामध्ये काही लोकं सुंठ टाकतात, काही लोकं थोडंसं सैंधव मीठ पण टाकतात. आता ह्या सगळ्या गोष्टी आणि पाणी आहे याच्यामध्ये. आता ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं याच्यातून तुम्हाला आयर्न मिळेल, व्हिटॅमिन सी मिळेल, व्हिटॅमिन ए मिळेल, फायबर्स मिळतील, पाणी मिळेल आणि काही प्रमाणामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्ससुद्धा मिळेल. आता याचा फायदा शरीराला नक्कीच होणार आहे. परंतु कैरीचं पन्हं पिताना जर मधुमेही असाल तर गुळाच्या ऐवजी फक्त स्टिविया वापरा आणि तुम्ही कैरीचं पन्हं घेऊ शकता. धन्यवाद.